नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार या ठिकाणी कापसाचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार या ठिकाणी कापसाचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार या ठिकाणी कापसाचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर या ठिकाणी हा व्हिडिओ आता आपण सर्व कापूस उत्पादक कास्तकार बांधवांनी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढणार या ठिकाणी कापसाचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे कापसाची भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा 31 डिसेंबर पर्यंत कापसाच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर 31 डिसेंबर पर्यंत काय देशातील बाजारात वाढणार कापसाचा भाव, या सर्व प्रश्नांची आता घेऊया सविस्तर उत्तरे। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भाव बघा, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी ही 69 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे। येथून 31 डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव या रेंजमध्ये राहू शकतो, नाही तर थोडासा सुधारू शकतो, पण जास्त अपेक्षा नाही। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारात कापसाचे भाव वाढतील याबद्दल अजिबात अनुकूल संकेत नाहीत। देशातील कापसाची भाव पातळी सध्या 7000 ते 7500 च्या दरम्यान आहे। देशात यावर्षी कापसाचं उत्पादन कमी आहे, शिल्लक साठा अजिबात नाही। जिनिंगवाल्यांना कापसाची खूप गरज आहे, पण सध्या आवक सुद्धा देशात खूप वाढली, यामुळे 31 डिसेंबर पर्यंत असं काही विशेष सुधारणा म्हणजे विशेष तेजी किंवा मंदी दिसत नाही आहे। त्या परिस्थितीत बाजारभाव स्थिर राहतील। म्हणजे जो आपला प्रश्न आहे की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारात कापसाचे भाव वाढतील, तर सध्याच्या सिच्युएशनला भविष्य कापसाचं चांगले, जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यात कापसाचे भाव सुधारतील, परंतु 31 डिसेंबर पर्यंत देशातील बाजारात कापसाचे भाव वाढण्याची शक्यता दिसत नाही। कापसाचे बाजारभाव 31 डिसेंबर पर्यंत आहे त्या परिस्थितीत 7000 ते 7500 च्या दरम्यान राहण्याची आहे दाट शक्यता। विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटतं 31 डिसेंबर पर्यंत कापूस विक्रीचा विचार आपण सोडून द्यावा। जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जर कापूस विक्री केली तर आपला होऊ शकतो या ठिकाणी फायदा। आता देशातील बाजारात भविष्यात कापसाचे भाव कसे राहतील याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझे प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।